यायचे त्वरित. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कोणीतरी यायचंय, स्कोरर म्हणून कोणीतरी या त्वरित. आणि सोन्यावाडीचं रबण मैदानाच्या आतमध्ये यायचंय त्वरित. सूचना पोहोचली आहे. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट बॉक्स मध्ये पोहोचलेत. त्रिमूर्ती संघाचे अतिरिक्त खेळाडू पोहोचलेत. चला, त्रिमूर्तीचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि या चतुर्भुजचेही अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचले. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
विजय ठाकरे यांनी कॅच पकडले, त्यांनी यायचं आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रशांत उमाडा, आपण सुद्धा यायचंय. आणि त्रिमूर्ती संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, आम्हाला जी सूचना पोहोचवली आम्ही ते पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत करतोय. चला मॅचला आपण करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय बॅटर आपल्याला इथे मात्र पोहोचताना पाहायला मिळत आहेत हेमंत आणि कृपेश ही सलामीची जोडी. बॉलर नंबर 1 गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर बॉलर नंबर 1 सज्ज होत असताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस पाहायला मिळतोय, फटका फसतोय आणि तिथे मात्र परदावा लागेल. पहिल्याच बॉलवर हेमंतला तंबूच्या श्रेयाला. चलो चलो फटाफट, हात वरती, सगळ्यांचे हात वरती. ती नावं द्यावी लागतात. प्रत्येकाची नावं आम्हालाही पाठ नाही आहेत, पण आपण थोडंसं पाठवा. स्पर्धा आपली लाईव्ह टेलिकास्ट होते आणि ती मागणी आमच्यापर्यंत आता केली जाते. न्यू बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाळाभाऊ हे नाव आमच्यापर्यंत पोहोचले. ओहो, तिथेही क्षेत्ररक्षक तैनात. लगातार 2 चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाज बाद. सोनी फुटवेअरचे मालक सुभाष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाळाभाऊ यांनी जर का पुढच्या चेंडूवर विकेटचं पतन केलं तर, म्हणजे हायट्रिक मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज बाळा. पुन्हा एकदा सजवेल. पुढचा बॉल ओहो निघाला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक. क्या बात है, विकेट हॅट्रिक कंप्लीट. 500 रुपयाचे मानकरी ठरत आहे. तिथे मात्र बाळा लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन. फलंदाज बाद. पारितोषिक इथे मात्र पटकवलं गेले, जे सोनी फुटवेअर कडून यांच्याकडून लागलं गेलं होतं रुपयाचं. बाळा यांनी पटकावले गेले. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेट सोबत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट होत असताना आपण पाहताय 3 चेंडू आणि 3 विकेट्स पतन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज षटकात येईल. ओ चौथा बॉल. यावेळेस क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. बदला पुरा करणारा फटका. चौकार. 4 धावा.
चौकार धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4 या अंकावर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल आणि पळून पूर्ण होणारी ही धाव इथून मात्र आपल्याला एक पाहायला मिळाली आहे. लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र पूर्ण होती आणि एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना धाव फलक ते म्हणजे 5 या अंकावर. चांगली सुरुवात बाळाभाऊ यांनी इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट्स पतन विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवला. 4थ्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला आणि 5व्या चेंडूवर एक सिंगल. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता यावेळेस. फक्त आणि फक्त एकच धाव पुन्हा एकदा आपल्याला इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. येस, षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे अर्थातच 6 या अंकावर धाव फलक. मात्र संधी इथून मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळेल आणि नरेश माऊली मैदान सोडतील आणि सध्या तरी आश्रयाला इथून मात्र पोहोचतील. दुखापतग्रस्त आहेत आणि त्या अनुषंगानं इथून मात्र हे बदल मैदानाच्या आतमध्ये घडवले गेलेत. डॉक्टर सदगीर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज डॉक्टर सदगीर यांना आपण पाहताय. ओहो, वेगवान चेंडू, पहिलाच बॉल अति प्रचंड वेगानं निघाला. जसा निघाला तसा डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला. या चेंडू पहिलाच बॉल निर्दोष च्या स्वरूपात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार जर का पाहायला मिळालं असतं, थोडंसं क्षेत्ररक्षण तिथे जर का झालं असतं तर कदाचित या 6 धावा सुद्धा पाहायला इथून मात्र मिळाल्या नसत्या. डॉक्टर सदगीर यांची चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 करत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतो, षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेला यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि डॉक्टर सदगीर यांच्याकडून वाकवल्या गेल्या. विकेट सोबतच फलंदाज बाद. चला, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल परी 11 विपक्षात मैत्री ग्रुप. ही नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्याही कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये येऊन उपस्थित व्हायचे. 5 षटक संपल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक दाखल होत असताना आपण पाहताय. आतापर्यंत दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि तब्बल 4 गडी आता मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 6 या अंकावर. नक्कीच दीपकजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या प्रत्येक षटकाराला 555 रुपयाचं रोख पारितोषिक आमचे बंधुतुल्य मित्र प्रशांत पाटील आपटी जे सध्या तरी ठाणे येथे आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र लागले गेले. दीपक पाटील यांच्याकरिता प्रत्येक षटकाराला 555 रुपयाचं रोख पारितोषिक आपण पाहताय. यावेळेस चांगला स्ट्रोक होता, टेक्निकल स्ट्रोक, कदाचित हलकासा ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट होईल आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी पाहताय 7 या अंकावर. कदाचित धावसंख्या कोलमडली गेली आहे, कुठेतरी तोडून मोडून पडली आहे
आणि त्याला सावरण्याचं काम आता मध्ये दीपक पाटील यांना करावं लागेल आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता पारदर्शक मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना इथून मात्र पाहताय जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. थँक्यू डीजे. आपण चौकार इथून मात्र पाहिलाय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 11 या अंकावर दीपक पाटील यांच्याकरिता पारितोषिक पुन्हा एकदा आम्ही पोहोचू, कारण आधी आपण बघितलं तर सोनी फुटवेअर यांच्याकडून पारितोषिक लावलं गेलं होतं विकेट करिता. आता मात्र आमचे बंधुतुल्य मित्र सध्या तरी ठाणे ते स्थायिक आहेत, पण कारण गाव त्यांचं आपटी आणि प्रशांत पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेलंय. दीपक पाटील यांच्याकरिता प्रत्येक षटकाराकरिता 555 रुपयाचं रोख पारितोषिक होतं आणि इथे मात्र ज्यांच्याकरिता पारितोषिक लावलं गेलंय त्याच फलंदाजांना सोडावं लागेल. आता मात्र मैदान दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 या अंकावर. 16 वर्षाचे एक स्कोरर आमच्या समोर तिथे आहेत. नाव काय आपलं? हार्दिक भोईर म्हणून आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने गुणलेखन इथून मात्र ते करतात. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 13 या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होत असताना आपण पाहताय. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. सचिनला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक पर. सचिन, चला थोडस सचिन आपण गाई करूयात. सचिन कातारे. येस, बाबा या नावानं प्रसिद्ध आहे. आपण बाबालाही पाहताय. हो, पहिल्याच बॉल बाबाचं इथून मात्र आपण सध्या तरी पाहिलाय. पहिल्याच बॉलवर बिग वन फेकी मैदानाच्या आतमध्ये. रीलला खूप सारं चर्चेत असणारं नाव आहे बाबाचं. मॅन फ्रॉम कंचाडचा खेळाडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगलं क्रिकेट कंचाड गावाकरिताही सातत्याने खेळत आलाय. वड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर आता मात्र 40+ आणि 40+ करिता त्रिमूर्ती या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीनं संगीतामध्ये वादकाची साथ असणं गरजेचं असतं, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं हे खूप सारं गरजेचं असतं आणि ती साथ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल अंकित होईल. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 14 फेब्रुवारी, ज्याकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो, पण आमच्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकरिता दररोज 14 फेब्रुवारी आहे. यावेळेस निर्धावफेकी सध्या तरी आपण पाहताय योग्य पद्धतीनं ओळखली गेली शैली फलंदाजाची आणि त्या पद्धतीने चेंडूची डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू संपतात. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सचिन इथून मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाबा षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा. यष्टीरक्षकानं कदाचित मागच्या बाजूने असणाऱ्या क्षेत्ररक्षकावर, तडम्यान रिजनला असणाऱ्या क्षेत्ररक्षकावर थोडीशी आशा दाखवली होती आणि ती लवित करत असताना
इथून मात्र हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. फार काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा स्लो ट्रॅकवर आता मात्र संघ येत असताना सिंगल मिळते धावसंख्या 15 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सजोईल. पुढचाही बॉल यावेळेस परफेक्टली बॅक साईडला गॅप पेरला गेला. या तीव्र चंड वेगानं चेंडू दन 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 करत निघालाय सुईमा रेषावर पाहायला मिळतोय चौकार 4. बॅटमन भेटलाय खास आणि धावा झाल्यात फास्ट असं म्हणायला हरकत नाहीये. ओ यावेळेला पहा तू मैं ऐन मुवमेंटला पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणी चित्र पालटलं गेलं बदललं गेलं आणि त्याच्यामुळे या 2 धावा अंतिम क्षणी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धावा इथून मात्र मिळते. षटक संपेल क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या 21. चौथं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर अशोक लांडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता आपण पाहताय. सातत्याने जे निर्णायक षटक आहे त्या हाताळण्याकरिता अशोकवर जिम्मेदारी सोपवली जाते. पहिलाच बॉल अशोकचा आपण इथून मात्र पाहिलाय. क्या बाद आहे. एका हाताने टाळी वाजवत नाहीये. त्याच पद्धतीने एका हाताने कधी क्षेत्ररक्षण किंवा झेल सुद्धा होत नाहीये. तेही करून दाखवले तू मात्र क्षेत्ररक्षकांना पावडरांच्या नजदीक. 2 धावा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 23 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असता. पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दर्शवण्याचं काम होतं. सिंगलचा खेळ. दुसऱ्या धावसंख्येची इच्छा आकांक्षा अपेक्षा खूप सारी होती पण थोडासा उशीर झाला ही धाव घेण्याकरिता असं म्हणायला हरकत नाही. म्हणून एका धावेमध्ये समाधान मानावं लागलं. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 24 या अंकावर धावफलक. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट होताना त्याही चुकीमुळे मिळाल्या आणि त्याच्यानंतर एक सिंगल आता मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षणामधले बदल त्वरित आपण घडूयात कारण अजूनही आपल्याला खूप साऱ्या मॅचेस एकंदरीत आपण बघितलं तर अजूनही 5 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. त्या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज सज्जोई. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक बाबा आहे तिथे आणि क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल. चला टीम परी 11 आणि मैत्री ग्रुप आपण टॉस करण्याकरिता यायचंय. परी 11 आणि मैत्री ग्रुप विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. ओ पुढचा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि अपील कदाचित पायचीच्या स्वरूपातली केली गेली असावी. थोडस रडार बसून दुरावला गेला आणि सोनिया पाटील यांनी अपील कदाचित फेटाळला गेला. त्या पद्धतीचं चित्र थोडंसं का होईना पण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल अचूक टप्प्याचं सिलेक्शन आणि वेगावर असलेले नियंत्रण या दोन्ही गोष्टींचं जे कॉम्बिनेशन एकत्रीकरण आहे ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं षटक. आतापर्यंत 5 चेंडूची फेकी झाली आणि फक्त 4 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करून दिल्या गेल्यात. पुन्हा एकदा निर्धाव फेकी आणि षटक संपत क्रमांक 4चं. म्हटलं ना की निर्णायक षटक हाताळण्याकरिता या खेळाडूला पसंती दिली गेली आणि तो खेळाडू त्याला पाहिजेशीर आणि फायदेशीर इथून मात्र ही कामगिरी करत असताना आपण पाहता. षटक संपत क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25.
चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. चौथं षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 टेक्नॉलॉजीचा वापर पुरेपूर इथून मात्र केला जातोय. आपण पाहताय मॉन्टीला आणले गेले, जॉन्टीला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर आपण सध्या तरी पाहताय. जॉन्टीचा पहिलाच बॉल होता जो की आपण बघितला निर्धाव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दोन धावा सध्या तरी पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 28 या अंकावर. चला परी 11 आणि मैत्री ग्रुप, परी 11च्या आय थिंक पोहोचले इथे मात्र, आणि मैत्री ग्रुप आपण याच्या थोडी टॉस करण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. ओ हो या वेळेला बा क्या बात आहे. असं वाटलं की वाईट निघून जाईल पण लेग स्टिक घेऊन चेंडू निघाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बाकी राहताना आपल्याला पाहायला मिळतं. चला परी 11 टीम कॅप्टन हो यावेळेला पहा पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतो. षटकार 6. षटकार आपण पाहताय. षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं 34 गोलंदाज सय्या. ओ पुढचा बॉल यावे जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 34 विजयाकरिता 35 धावसंख्येचा वन तुम्हाला समोर ठेवले. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज आणि तुमच्या समोर जॉईन होतील यासिम साठे सर. त्याच्या आधी आम्ही दोन्ही टीम कॅप्टन परी 11 आणि मैत्री ग्रुप. चला टॉस करण्याकरिता आपण यायचंय. सोनी फुटवेअरचे मालक इथे उपस्थित होत आहेत शिवाजी पाडी साहेब, आणि त्यांना अंबाडी नाक्यावरील प्रसिद्ध उद्योगपती आहेत, फेमस बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्यांना इथून मात्र सन्मानित केलं जातं. आपण पाहताय महेश उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. मी परी 11 टीम कॅप्टन आणि मैत्री ग्रुप
पुन्हा एकदा विनंती करतोय आपण इथून मात्र टॉस करण्याकरिता या, कारण त्यानंतर मग मॅचला सुरुवात झाली, मग थोडंसं डिस्टर्बन्स तिथं होतं. त्यामुळे आम्ही इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला सातत्यानं विनंती करतोय की आपण यायचं आहे. जर इथे आपण उपस्थित झाला नाही तर आणि गुड मॉर्निंग अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉलिंग कोण देतं? गुड मॉर्निंग असं कॉल आलं आणि गुड मॉर्निंग आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल पण स्थानापन्न व्हायचं, जास्त वेळ घेणार नाहीये, काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. आणि मैत्री ग्रुप किल्ले कोहोज फायटर्स नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? मी बॅटिंगच घेतली असती. मनासारखा निर्णय आलाय. चांगली फलंदाजी करा. नाणेफेक कक्षातून न्यूज येते, नाणेफेक विन होतोय. परी 11 ज्यांनी क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारले आणि आमंत्रित केले गेले साठी किल्ले कोहोज. विश्वासजी शिंदे यांचा मुलगा विनीत शिंदे यांचं आगमन झालेल्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. चौंतीस रनों के लक्ष्य का पीछा करने के लिए त्रिमूर्ति के दोनों सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच. आप देख रहे हैं गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित अंबाड़ीवाड़ा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026. मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर तेजस धोबी के साथ तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं. त्रिमूर्ति को जीतने के लिए 34 रनों की जरूरत. पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट कासार के लिए, और हवा में शानदार तरीके से दिशा दे दी है. डिप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद जा रही है, गेंद चली जाएंगी. डिप बैकवर्ड पॉइंट नहीं, रोक दिया वहां पे. 2 रन पूरे कर दिए दोनों बल्लेबाजों ने. थ्रो कलेक्ट नहीं कर पाए, दौड़ के तीसरा रन भी पूरा कर लिया. अच्छी शुरुआत यहाँ पे त्रिमूर्ति के लिए. 3 रनों के साथ खाता खोला अपना अशोक कासार ने. अब निवृत्ति पहली बार हेमंत के सामने. हेमंत ने आज पूरा दिन काफी अच्छी गेंदबाजी की है. लंबे कद के गेंदबाज. चले हेमंत, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. गति में परिवर्तन किया था, फ्लिक कर दिया शानदार तरीके से. एक टिप्पा खाने के बाद डिप्टी विकेट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. पीछे कर बैठे थे गेंद हेमंत, और शानदार तरीके से बैकफुट पे जाके उसे पुल कर दिया. डिब्बी टुकड़ बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. खाता खोला अपना निवृत्ति ने. स्कोर बढ़ता हुआ पहुंचा उनकी टीम का 7 रन. अगली गेंद एक बार फिर से, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से उठा के खेलना चाहते थे. बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से. अच्छा कमबैक यहाँ पे हेमंत द्वारा. डॉट बॉल निकालने में सफलता पाई. चले हेमंत निवृत्ति के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट.
गति में परिवर्तन किया था, उंगलियां फेरी थी, हवा में उठा के मारा है, डीप एक्स्ट्रा कवर के पीछे जुनैद उसके पीछे भाग रहे हैं, शायद रोक नहीं पाएंगे। 2 रन पूरे कर दिए दोनों बल्लेबाजों ने और गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। त्रिमूर्ति के लिए चतुर्भुज के सामने, क्योंकि पहले बल्लेबाजी में कुछ खास नहीं कर दिखाया चतुर्भुज की टीम, कोई भी बल्लेबाज आत्मविश्वास के साथ नहीं खेल पाया, केवल 34 रन बनाने में सफल हुए और 35 रनों का आसान सा लक्ष्य निर्धारित किया है। और क्या आक्रामक शुरुआत हुई है, यहाँ पे काफी गति के साथ रन बटोरने का प्रयास हो रहा है दोनों बल्लेबाजों के बीच। खास करके जो निवृत्ति है उन्होंने 2 चौके लगाए हैं, 8 के अपने व्यक्तिगत पे खेल रहे हैं, 11 रन का योग खड़ा करने में सफल हो गई है त्रिमूर्ति की टीम, जबकि केवल पहला ओवर चल रहा है। चला पंच, काहीतरी निर्णय घ्या, याच्या नंतर 3 सामने खेळवायचेत आपल्याला। स्पीड अप काहीतरी निर्णय घ्या आणि समजायला पुढे चालू ठेवा।
में सफलता पाई, चकाया यहाँ पे अशोक को आउटसाइड ऑफ स्टेम। पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ, जीतने के लिए केवल 34 रनों की जरूरत त्रिमूर्ति को। शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास किया था, गेंद के लाइन में नहीं थे, घूम के क्रॉस बैट से खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से। दूसरा डॉट बॉल, गजब की गेंदबाजी यहाँ पे हेमंत द्वारा, 2 डॉट बॉल निकालने में सफलता पाई। चले हेमंत, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार आगे निकले, कदमों का इस्तेमाल किया, हवा में उठा के मारा, गेंद के नीचे फील्डर छोड़ेंगे नहीं, पहले विकेट का पतन। पहली गेंद पे सफलता यहाँ पे अशोक के लिए। बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत यहाँ पे हेमंत द्वारा। पहले 2 गेंदें डॉट निकाली, अतिरिक्त मनोवैज्ञानिक दबाव यानी एक्स्ट्रा साइकोलॉजिकल प्रेशर बनाया बल्लेबाज के माइंड पे और विवश किया उन्हें हवा में खेलने के लिए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हेमंत द्वारा। नए बल्लेबाज अभी बैट्समैन इमरान, नए बल्लेबाज आए हैं इमरान। एक और डॉट बॉल, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी हेमंत द्वारा। 4 गेंदों में कोई रन नहीं दिया हेमंत ने और एक महत्वपूर्ण विकेट अर्जित करने में सफलता पाई है। चले हेमंत, लेफ्ट आर्म राउंड विकेट, पुल करने का प्रयास था, एक बार फिर से बीट करने में, इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद एम्पायर सोनिया पाटिल ने दिशाहीन करार दिया। एक अतिरिक्त रन मिला। अतिरिक्त रन के साथ शुरुआत होती है यहाँ पे रनों की त्रिमूर्ति 11 के लिए। 1 रन 1 विकेट के नुकसान पे। चले हेमंत, इमरान के लिए नए बल्लेबाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, उठा के खेला है इमरान ने। इस बार एक टिप्पा खाने के बाद सीधा वाइड इज लॉन्ग ऑन के फील्डर के हाथ में जाके समा गई गेंद। बहुत अच्छा सटीक थ्रो आया, सीधा विकेट पे आता हुआ, केवल 1 रन। बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन। 1-1 रन के लिए जूझना पड़ रहा है यहाँ पे, तरसना पड़ रहा है बल्लेबाजों को। लेग स्टंप पे थी गेंद, एम्पायर सोनिया पाटिल ने फिर से उसे दिशाहीन करार दिया। एक और अतिरिक्त रन, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा। 3 रन। अच्छी गेंदबाजी कर रहे थे, ज्यादा गति प्राप्त करने के चक्कर में अपनी लेंथ खोई हेमंत ने। ज्यादा प्रयास कर रहे हैं, अपने नेचुरल लेंथ पे गेंदबाजी करने की जरूरत। जब भी आप ज्यादा प्रयास करते हैं तो तनाव में आते हैं, स्ट्रेस में आते हैं और फिर स्ट्रेस में गलतियां होती है। स्प्रे पाइजेगा, थोड़ी सी तकलीफ उनके पैरों में, उनके घुटनों में हेमंत के, लेकिन बहुत ही गजब की गेंदबाजी की हेमंत ने। आखिरी 2 गेंदें जरूर ज्यादा गति प्राप्त करने के चक्कर में दिशा अपनी खोई थी, लेकिन ओवरऑल बहुत अच्छी गेंदबाजी। चले हेमंत अपने जख्मी पैर के साथ पहुंचे, गेंद की स्लोअर डिलीवरी, पुल करने का प्रयास था, बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे, बीट हुए हेमंत की ओवर समाप्त हुई। बहुत ही बेहतरीन ओवर। केवल 3 रन दिए हेमंत ने और एक महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। हाँ, चेंज होतो, इंजुरी असेल तर चेंज करा ना। अच्छी शुरुआत मैं कहूंगा यहाँ पे त्रिमूर्ति द्वारा। हालांकि 34 रन बनाने हैं,
ज्यादा बड़ा स्कोर नहीं है, त्रिभुज द्वारा, सॉरी, हेमंत ने बहुत अच्छी गेंदबाजी की और चतुर्भुज के गेंदबाज केवल 3 रन खर्च किए और अब ये 34 रनों का लक्ष्य थोड़ा सा बड़ा दिखाई देने लगा है। नए गेंदबाज वैभव आए हैं दूसरी ओवर लेके, अपनी व्यक्तिगत पहली और दूसरी टीम की ओर से दूसरी ओवर पे डिलीवरी थी, उसे पंच कर दिया इमरान ने। जब तक के फील्ड होती वाइड इज मिड विकेट के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया इमरान ने, नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 4 रन त्रिमूर्ति 11 का। चतुर्भुज के सामने खेलती हुई 34 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है। इस बार हवा में आए गेंद, गेंद के नीचे फील्डर छोड़ेंगे नहीं, आसान सा कैच लपका, एक और विकेट का पतन। बाला भाऊ का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई यहाँ पे डॉक्टर सदगीर। किसी परिचय के मोहताज नहीं डॉक्टर साहब, जितने अच्छे क्रिकेटर उतने ही अच्छे स्वभाव के मालिक, उतने ही अच्छे इंसान। हमारे अंबाड़ी में जब आए उसके बाद यहाँ के लोगों से, लोकल लोगों से ऐसी दोस्ती बनाई सर ने कि सब उनके दोस्त हो गए। क्रिकेट में बड़ा कंट्रीब्यूशन, हेल्थ कॉन्शियस पर्सनैलिटी हमारे अंबाड़ी गांव के, बड़ा ही आदर और सम्मान हमारे गांव में डॉक्टर साहब को इस वक्त बल्ले के साथ। वैभव की अगली गेंद का सामना करने के लिए आगे निकले डॉक्टर साहब, उठा के खेलना चाहते थे, एज लगती हुई चली गई गेंद, शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में फील्डर मौजूद थे। जब तक कि थ्रो करते दौड़ के 1 रन पूरा किया, डॉक्टर साहब ने अपना खाता खोला, उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया 5 रन 2 विकेटों के नुकसान पे। 34 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है यहाँ पे त्रिमूर्ति 11 की टीम। अब इमरान खेलने के लिए तैयार, इस गेंद को शानदार तरीके से हवा में उठा के मारा जरूर है, फील्डर मौजूद और आउट, एक और विकेट का पतन। क्या जबरदस्त गेंदबाजी। नए बल्लेबाज पांच मारवती आए हैं नए बल्लेबाज के रूप में। इमरान के आउट होने के बाद अब मारवती आए हैं। चले वैभव, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। दूसरा रन लेना चाहते हैं, खतरनाक सिद्ध हो सकता है, लेकिन थ्रो गलत। 2 रन पूरे कर लिए, तीसरा रन लेना चाहते हैं डॉक्टर साहब और तीसरा रन भी पूरा कर लिया। क्या जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट। ये उम्र में इतना तेज दौड़ना, कहीं किसी की नजर न लग जाए। 3 रन पूरे कर लिए। इन 3 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 8 रन त्रिमूर्ति 11 का। चतुर्भुज के सामने 34 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है। डॉक्टर सदगीर खेलने के लिए तैयार। चले वैभव, राइट मोड़ द विकेट, आगे निकले, हवा में उठा के मारा है शानदार तरीके से, फील्डर मौजूद और बहुत बेहतरीन कैच।
एक और विकेट का पतन, लगातार विकेटों का पतन होता हुआ और 34 रनों का लक्ष्य. चला पटकन, मीटिंग करू नका, कुठल्याच प्रकारची मीटिंग करू नका प्लीज जरा. याच्यानंतर 3 सामने खेळवायचे, लक्षात घ्या. कालचा एक सामना शिल्लक आहे आमचा, नाही तर मग षटकांची संख्या कमी करावी लागेल. अशोक जाधव आए हैं, नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे. केवल 5 रन दिए वैभव ने. महेश आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे चतुर्भुज की ओर से. पहली गेंद, चले महेश, रटा मोड़ दो विकेट. गति में परिवर्तन किया था, पैरों में डालने का प्रयास, बॉटम एज से खेला और जब तक के लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्ड होती, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. इस 1 रन की सहायता के साथ त्रिमूर्ति 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा अब 9 रन. ये तो अच्छा है कि ज्यादा रन नहीं बने, वरना फिर बहुत मुश्किल में पड़ जाती है यहाँ पे त्रिमूर्ति 11 की टीम. महेश की गेंद, करारा शॉट लगाया है और सीधा गेंद चली गई एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. खाता खोला अपना अशोक ने, क्या जबरदस्त अपरकट खेली, सीधा कवर के फील्डर के सर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. चले महेश, इस बार बल्ला पहले घूम गया, गेंद बाद में आई, दोनों का कोई मिलन नहीं हुआ, विकेट के ऊपर ने गैदर कर लिया. एक और डॉट बॉल, अच्छा कमबैक यहाँ पे महेश द्वारा. चौका खाने के बाद बीट किया बल्लेबाज को पूरी तरह से आउटसाइड ऑफ स्टेप. एक बार फिर से आहिस्ता आहिस्ता अपने बॉलिंग मार्क्स की ओर जाते हुए महेश. एक चौका जरूर खाया लेकिन उसके बाद अच्छा कमबैक, 3 गेंदों में केवल 5 रन दिए. चले महेश अशोक के लिए, रटा मोड़ दो विकेट. इस बार इंतजार किया, जगह बनाई शॉट के लिए, हवा में उठा के मार दिया, वाइड इज लॉन्गर बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. अशोक के बल्ले से 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 19 रन. आउट, एक और विकेट का पतन.
एक 1 टू गो. बॅट्समन नेम सांगा कोणीतरी. मिलिंदजी शिंदे, महाराष्ट्र पुलिस. पहली गेंद मिलिंद के लिए, यॉर्कर लेंथ की गेंद, खदेड़ा उसे मिड विकेट के क्षेत्र के, डीप मिड विकेट के फील्डर जब तक के आते हैं, मिड विकेट के रीजन में फील्ड करते हैं, मौका था बल्लेबाज को 1 रन पूरा कर लेने का. और इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन 20. 12 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत. 12 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत. हालांकि ये 2 दिन से हमारा ये कंपटीशन चल रहा है और हम देख रहे हैं कि सुबह के वक्त ज्यादा स्कोर बनता है, लेकिन जैसे जैसे संध्या का समय होता है पिच मदद देने लगती है गेंदबाजों को और आउटफील्ड जो है वो भी स्लो हो जाती है, इसलिए स्कोर करना काफी कठिन. अगर अच्छी गेंदबाजी करे तो निश्चित तौर से इस मैच में चतुर्भुज की टीम बहुत अच्छी वापसी भी कर सकती है. जुनेद आए हैं, जुनेद बगदादी गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे. बहुत ही जबरदस्त क्रिकेटर जुनेद, कुडूस की टीम से खेलते हैं और जबरदस्त ऑलराउंडर. गेंदबाजी काफी चतुराई भरी गेंदबाजी करते हैं. मिलिंद शिंदेनी जर षटकार लावला तर 500 रुपयांचं बक्षीस. नितिनजी जाधव यांकडून, नितिनजी जाधव इनकी तरफ से 500 रुपये का इनाम छक्का की हैट्रिक लगाने पे. जुनेद दूर दूर तक फैली, प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं बक्षीस. आउट घेतलं तर 1000 रुपये. पहली गेंद जुनेद की, राउंड द विकेट. अच्छी गेंद बीट किया बल्लेबाज को पूरी तरह से. किस्मत वाले रहे कि बाहरी किराना नहीं लिया. खेलना चाहते थे कानपुर, गेंद चली गई नागपुर, दोनों में कोई मिलन नहीं और बाकी का काम विकेट के ऊपर ने पूरा कर लिया. बेहतरीन शुरुआत यहाँ पे जुनेद द्वारा बीट किया, चारों खाने चित्त कर दिया, चकित कर दिया, चित्त कर दिया बल्लेबाज को. ग्रीन खेलने के लिए तैयार. जुनेद की अगली गेंद. अब 11 गेंदों में 15 रनों की जरूरत जीतने के लिए. अच्छी ओवर करना बहुत ज्यादा जरूरी, वरना आखिरी ओवर में फिर मुश्किलें हो जाएंगी. चले जुनेद, पटकी हुई गेंद थी, पुल कर दिया है, फील्डर वहां पे मौजूद और ये ड्रॉप कर दिया. एक टिप्पा खाने के बाद गेंद चली गई डीप बैकवर्ड. इसको एक बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. चौकारासाठी 6 ला 500 रुपये. पुन्हा एकदा नितीशजी जाधव, दिलदार व्यक्तिमत्व, डॅशिंग, डायनेमिक आणि हँडसम पर्सनॅलिटी. बेचारा जुनेद करे तो क्या करे, मौका तो बनाया था लेकिन फील्डर ने साथ नहीं दिया. 4 रन मिल गए. अकेला शंकर कितना कांदा खाएगा. सही है. चार चौका. मैच और आसान बनती हुई यहाँ पे त्रिमूर्ति 11 के लिए. चले जुनेद, गेंद की पटकी हुई गेंद, ऊपरी हिस्सा लगा, खड़ी रही गई गेंद, नो मैंस लेन में जाके टिप्पा खाएंगी. लंबी दौड़ लगानी पड़ रही है डिब्बे को, इसको लेके फील्डर को. दौड़ के 2 रन पूरे कर लेंगे दोनों बल्लेबाज आसानी के साथ, जैसे कि मॉर्निंग वॉक के लिए निकले हो. आहिस्ता आहिस्ता चहलकदमी करते हुए 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. और इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा त्रिमूर्ति का 27 रन 26 रन. 9 गेंदों में जीतने के लिए अब 9 रनों की जरूरत. आसान सा लक्ष्य बनता हुआ यहाँ पे त्रिमूर्ति 11 के लिए.
मुश्किलें बढ़ती हुई चतुर्भुज के लिए। चले जुनैद छोड़ बदला है, ओवर द विकेट आने का फैसला किया है। यॉर्कर गेंद थी, उठा के खेलना चाहते थे, इस बार नहीं छोड़ेंगे। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में कैच दे बैठे, एक और विकेट का पतन। बैट्समैन नेम सचिन काथारे, नए बल्लेबाज सचिन काथारे उर्फ बाबा, प्रेम से उन्हें बाबा कहते हैं। पहली गेंद का सामना करेंगे जुनैद के सामने। चले जुनैद, राइट आर्म ओवर द विकेट, बाबा के लिए उड़ा गया, हमारा है उसी क्षेत्र में फील्डर मौजूद। दूसरा विकेट जुनैद के लिए, बैक टू बैक 2 विकेटों का पतन। दोन साहेबांच्या मध्ये बसवलं, सुसाट काढली फास, गाडी सुसाट काढली फास। आज अच्छे दिन में, आज पूरे दिन में अच्छा खेल किया है जॉन्टी ने, बल्ले के साथ भी और गेंद के साथ भी। 7 गेंदों में जीतने के लिए अब 9 रनों की जरूरत। कोई बहुत बड़ा, ज्यादा बड़ा लक्ष्य भी नहीं है जुनैद को। अब 2 गेंदों पे 2 विकेट ले चुके हैं, हैट्रिक पे हैं जुनैद, 6 रन खर्च कर चुके हैं अभी तक। अच्छा कमबैक जुनैद का, एक चौका खाने के बाद जॉन्टी के लिए। हैट्रिक पे गेंदबाज, देखना है अपनी हैट्रिक पूरी कर पाते हैं या नहीं। सामने है खतरनाक बल्लेबाज जॉन्टी, ऊंचे कद के, बड़े बड़े हाथ, उनके लंबे कंधे, खेलने के लिए तैयार। चले जुनैद, राइट आर्म ओवर द विकेट, जॉन्टी के लिए उठा दिया है हवा में और एक टिप्पा। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन वहां पे, निश्चित तौर से दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज। यहाँ पे रन आउट होने का मौका, लेकिन पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच। 2 रन पूरे कर लिए। इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 28 रन। ओवर की समाप्ति, अब आखिरी ओवर आना शेष। 6 गेंदों में जीतने के लिए अब 7 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मैच होता हुआ। 34 रनों के लक्ष्य को यहाँ पे सुरक्षित करने का प्रयास चल रहा है चतुर्भुज की ओर से, और गहरा चिंतन मनन चलता हुआ चतुर्भुज में कि अब आखिरी ओवर किसे दिए जाए। राजेजी भोसले यांचं आगमन झालेलं आहे। सर 2 दिवसापासून आमच्या बरोबरच आहेत, कालपासून आमच्या बरोबरच आहेत सर। एक जिंदा दिल व्यक्तिमत्व राजेजी भोसले। छह गेंदों में 7 रनों की जरूरत। 6 गेंदे 7 रन, 7 चेंडू 7 धावा। बॉलर्स नेम दीपक। अब दीपक आए, देखना ये दीपक जलेगा या बुझ जाएगा। सामने है खतरनाक बल्लेबाज, बहुत बड़ी जिम्मेदारी दीपक के कंधों पे। अपने आप को बुझने नहीं देना है, अंधेरा नहीं होने देना है, रोशनी चाहिए। सिक्स मारला तर 500 रुपयांचं मोठं बक्षीस पुन्हा एकदा राजे भोसले यांच्याकडून। मारुती पाटील, चले दीपक, राइट आर्म राउंड द विकेट, शॉट गेंद पुल कर दिया उसे डिब्बे को। इसको लेके क्षेत्र में एक डिब्बा खाने के बाद गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए, और बहुत ही सही वक्त में ये चौका आता हुआ।
त्याच्यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघनायकांनी अगदी तयारीत राहायचंय. क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने लगेच जर ग्राउंडचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतर होणारा सामना मारुति पाटिल की ओर से 500 रुपये का इनाम, राजा भोसले की ओर से यहाँ पे टर्न करने का प्रयास किया था. ऑफ साइड की गेंद को लेग टाइम में खेलना चाहते थे. एम्पायर सोनिया पाटिल का इशारा, ये दिशाहीन गेंद. एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 33 रन. अब केवल 2 रनों की जरूरत 5 गेंदों में. इस बार अलोंग द कारपेट निकाला. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिला. अब केवल 1 रन की जरूरत त्रिमूर्ति को इस मैच को जीतने के लिए. जॉन्टी सामने, करो या मरो वाली स्थिति थी यहाँ पे त्रिमूर्ति के लिए. अगर ये मैच हार जाते तो तकरीबन टूर्नामेंट के बाहर हो जाते. इस बार बीट किया पूरी तरह से जॉन्टी को. स्वीप शॉट खेलने का प्रयास था जॉन्टी का, कलेक्ट नहीं कर पाए. विकेट कीपर ने कलेक्ट कर दिया. 3 गेंदों में जीतने के लिए अब 1 रन की जरूरत त्रिमूर्ति 11 के लिए. चतुर्भुज के सामने इस महत्वपूर्ण मैच में लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद आउट करार दिए गए. एक और विकेट का पतन. के लिए केवल 1 रन की जरूरत. 2 डॉट बॉल निकालने के बाद थोड़ा सा प्रेशर जरूर होगा यहाँ पे, क्योंकि इस तरह की मैचेस हारे भी गए, याद रखिए. और कॉन्फिडेंट अगर आप हो जाओगे तो इस तरह की मैचेस हारे भी गए. जॉन्टी ने हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था. अगर पूरी ताकत से प्रहार करते तो मार बैठते, लेकिन उन्होंने चला सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या पटकन. स्पीड अप, स्पीड अप. 1 रन अगर निकालते विश्वास तो 500 रुपए का इनाम. नितिन जी जाधव क्लास फ्रेंड है उनके. और यहाँ पे रन आउट होने का मौका. बहुत ही खराब थ्रो. आज किस्मत में जीत ही नहीं थी चतुर्भुज के. बहुत ही आसान मौका बना था, लेकिन वो गवा बैठे. और 500 रुपए का इनाम. थैंक यू डीजे, थैंक यू. अगली मैच का पहली इनिंग का आंखों देखा हार सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर. नेक्स्ट मैच चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. घाई करा, घाई करा. चला चतुर्भुज ग्राउंड सोडा, जरा सहकार्य करा. ज्या संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय लगेच ग्राउंडचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. और इस मैच की पहली इनिंग का आंखों देखा हार सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर तेजस दुबी.